खरं तर काल राज्य सरकारवर माननीय उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य अभियोक्ता श्री सराफ हे आज कोर्टासमोर हजर झाले आणि त्यांनी मान्य केलं की 29 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये एक रकमी FRP देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं कोर्टामध्ये ही केस चालू आहे। परंतु आम्ही 2 फेब्रुवारी 2022चं जे काही परिपत्रक आहे ते मागं घ्यायला तयार आहोत आणि त्या पद्धतीनं एक रकमी FRPचा हिशेब करून शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार आहोत अशा पद्धतीची भूमिका महाअभियोक्त्यांनी मांडली। परंतु त्यानंतरच्या सीझनमध्ये कारण सुनावणी वेळेवर न झाल्यामुळे त्याच्यानंतर 2 सीझन होऊन गेले, त्याही सीझनमध्ये त्याची अंमलबजावणी करावी असा आमचा आग्रह होता। कोर्टानं असं सांगितलं की तुम्ही ज्या परिपत्रकाला आव्हान दिलेलं आहे त्या परिपत्रकाच्या भोवतीच कोर्टाचा निर्णय राहील आणि या निर्णयाचा आधार घेऊन तुम्ही पुढच्या सीझनसाठी आग्रह धरू शकता। महाअभियोक्तांनी मान्य केलं की केंद्र सरकारची जी काही एक रकमी FRP देण्याची जे काय धोरण आहे ते बरोबर आहे आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करू असंही सांगितलं। कोर्टाने परवा दिवशी दुपारी 2:30 वाजता पुन्हा सुनावणी ठेवली आहे, त्याच्यामध्ये ते निर्णय देणार आहेत। त्याआधी कोर्टानं याचिकाकर्ते आणि सरकार बसून जर का निर्णय घेणार असाल तर घ्या, अन्यथा न्यायालय निर्णय देईल असा आता सांगितलं। कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अशी कुठली बैठक होणार आहे का याचिकाकर्ते आणि सरकारच्या? सध्या तरी सरकारकडून आमच्याशी काही संपर्क साधलेला नाही आहे। एक रकमी FRPवर आम्ही ठाम आहोत। मागील सीझनचं सरासरी रिकव्हरी आणि त्याच्या आधारानं एक रकमी FRP 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा मोडतोड करण्याचा राज्य सरकारला काही एक अधिकार नाही। कारण केंद्र सरकारसुद्धा या याचिकेमध्ये म्हणणं मांडलेलं आहे, ते याचिकाकर्त्याचं म्हणणं बरोबर आहे अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकारनंही मांडलेली आहे। काही खाजगी कारखाने सुद्धा या याचिकेमध्ये दाखल झाले आहेत, त्यांच्याही वकिलांनी जी जुनी पद्धत आहे मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP निश्चित करण्याची तीच योग्य आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। आपल्या ज्या काही मागण्या आहेत याचिकेमध्ये त्या अनुषंगाने कोर्टाचा निकाल हा निर्णायक असेल का? परवाच्या निकालाची उत्सुकता तुम्हाला आहे काय? नेमकं निश्चितच परवा दिवशी होणाऱ्या निकालाबद्दल उत्सुकता आहे, कारण ज्या पद्धतीनं काल आणि आजसुद्धा कोर्टानं सरकारवर ताशेरे मारले ते लक्षात घेता कोर्ट हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूचं दिसतं। अर्थात शेतकऱ्यांची बाजूच कायदेशीर आहे। केंद्रानं केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारला दुरुस्त करण्याचा काही एक अधिकार नाही, एवढीच आमची मागणी आहे, दुसरं काही मागणी आम्ही केलेली नाही। कोर्टानं सांगितल्याप्रमाणे सरकारकडनं जर तुम्हाला बोलावणं आलं तर बैठकीला जाणार का निकालाच्या आधी? सरकार 2022चं परिपत्रक मागं घेऊन इथून पुढं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विनाकपात एक रकमी FRP मिळण्याची व्यवस्था करणार असेल, तसं धोरण राबवत असेल तर सरकारबरोबर चर्चा करायला आमची कधीही तयारी आहे। सरकारनं कोर्टामध्ये पराभूत व्हावं असं आम्हाला वाटत नाही, परंतु सरकार जर का कारखानदारांच्या दबावाला बळी पडून शेतकऱ्यांचं नुकसान करत असेल तर सरकारला आम्ही सोडणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।